Hello students, today we are going to see the next arithmetic instruction related to ASCII. Then first instruction is the triple A, that is ASCII adjust for addition. त्यामध्ये काय बोलूया, न्यूमरिकल डेटा कमिंग इन टू अ कम्प्युटर फ्रॉम अ टर्मिनल इज युजली इन अ ASCII कोड. म्हणजे जे काही कम्प्युटरमध्ये आपला डेटा येणार आहे तो कशा फॉर्ममध्ये असतो, इंटू ASCII फॉर्ममध्ये असतो आहे. आणि इन दिस कोड the numbers 0 to 9 are represented by the ASCII codes 30 to 39H. Okay, the 8086 allows you to add the ASCII codes for two decimal digits without masking off the 3 in the upper nibble of each. Then ज्यावेळेला addition perform होणार आहे, after the addition the triple A instruction is used to make sure that the result is a correct unpacked BCD. ओके, आता ही ट्रिपल ए इन्स्ट्रक्शन जी आहे ती काय करणार आहे सांगते तुम्हाला. जो हायर ऑर्डर निबल आहे आपला, म्हणजे एक लोअर ऑर्डर आणि हायर ऑर्डर असं जे असणार आहे आपलं, ते ॲक्युमुलेटरचा हायर ऑर्डर निबलला पहिला काय करणार आहे, 0 करणार आहे. म्हणजे आपण 0F ह्या कंटेंटनी ॲड करणार आहे आपला ॲक्युमुलेटर. त्यामुळे काय होणार आहे, हायर ऑर्डर निबल 0 होणार आहे, लोअर ऑर्डर निबल ॲज इट इज राहणार आहे. जर आपलं जे काही रिझल्टंट असणार आहे, ॲडिशनचा रिझल्ट असणार आहे, ते ALमधले कंटेंट्स जर ग्रेटर दॅन 9 असतील तर त्यावेळेला काय, किंवा जर आपला AF फ्लॅग जो आहे तो 1 असेल तर आपण काय करणार हे लक्षात घ्या. आपला जर BCD करेक्ट फॉर्ममध्ये आणायचं असलं तर आपल्याला काय करायला लागणार, 0-6 हे ॲड करतो आहे आपण त्याच्यामध्ये, म्हणजे AL प्लस 0-6 करणार. देन AH इक्वल्स टू AH प्लस 1 करणार. म्हणजे पहिला काय करणार, 0-6 ॲड करणार, त्याच्यानंतर हायर ऑर्डर निबलमध्ये 1 ॲड करणार, आणि AF आणि CF जे आहेत ते काय करणार, सेट टू 1 करणार. आणि देन नेक्स्ट काय असणार आहे, AL अँडेड विथ 0FH, म्हणजे जेणेकरून हायर ऑर्डर निबल आपला काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. लक्षात येते, ते एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा, ALचे कंटेंट्स आपण काय घेतलेत, 35, म्हणजे ASCII काय झाला, 5 झाला आपला, आणि BL काय झाला, 3-9, दॅट इज 39, म्हणजे काय ASCII 9 झाला. ह्या दोघांचे आपण ॲडिशन केले, दॅट इज ॲड AL, BL. ॲडिशन केल्यानंतर रिझल्ट काय आला आपला, 6E असा आपल्याला रिझल्ट मिळाला. 6E हा करेक्ट BCD आहे का, नाही, तो इनकरेक्ट BCD नंबर आहे. देन ट्रिपल ए इन्स्ट्रक्शन आपण यूज केली. आता हे जे आहे ई, हे आपलं 9पेक्षा मोठी आहे की नाही व्हॅल्यू, मग त्याला आपण काय करणार आहे, पहिला हायर ऑर्डर निबल जो आहे तो 0 करून घेतला, आणि लोअर ऑर्डर निबलमध्ये आपण काय केलो, 6 ॲड केलो. मग 6 ॲड केल्यानंतर काय होणार आहे, आता इथं लक्षात घ्या, 1110 ह्यामध्ये 0110 असं तुम्ही ॲड करणार आहे. मग त्या केसमध्ये काय होणार, 1 + 1 0 विथ कॅरी 1, मग 111 3 वेळा आहे, म्हणजे 1 विथ कॅरी 1, 1 + 1 0 विथ कॅरी 1, म्हणजे तुमचा रिझल्टंट काय आला, तुमचा आउटपुट कॅरी जनरेट झाला, दॅट इज CF फ्लॅग सेट झाला, आणि तुमचं 0100 असं 4 हा नंबर आला. मग 14 हा तुमचं काय झालं, डेसिमलमधलं ॲन्सर झालं. 9 आणि 5 किती होते, 14 होते ना, दॅट इज 14 तुमचं ॲन्सर तुम्हाला मिळालं. लक्षात येते. पहिलं एवढं चेक करायचं आहे की 9पेक्षा व्हॅल्यू मोठी आहे का, मोठी असली तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 6 ॲड करायला लागणार आहे टू गेट द करेक्ट BCD. आणि जो काय तुमचा हायर ऑर्डर निबल आहे त्याला 0नी सबस्टिट्यूट करायला पाहिजे, म्हणून आपण 0Fनी ॲड करतो आहे ALचे कंटेंट्स आणि 0F. आणि ज्यावेळेला तुमचं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे त्याच्यानंतर काय AF आणि CF फ्लॅग काय करणार, आपण 1ला सेट करणार आहे. द ट्रिपल ए इन्स्ट्रक्शन अपडेट्स दी AF अँड CF, बट OF, PF, SF अँड ZF आर लेफ्ट अनडिफाईन्ड. देन आता ही इन्स्ट्रक्शन समजली ना, ट्रिपल ए दॅट इज ASCII ॲडजस्ट फॉर ॲडिशन. ॲडिशन केल्यानंतर ASCII जे नंबर्स आहेत त्याची ॲडिशन केल्यानंतर जर इनकरेक्ट BCD येत असेल तर त्यावेळेला हायर ऑर्डर निबल काय करणार आहे, आपण क्लिअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर 9पेक्षा जर जास्त रिझल्ट आला असेल तर त्यामध्ये आपण करेक्ट BCD येण्यासाठी 0-6 आपण ॲड केलो, आणि
AF आणि CF फ्लॅगला काय करायला लागणार, सेट करायला लागणार. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज AAS ASCII ॲडजस्ट फॉर सबस्ट्रॅक्शन. जे लास्ट टाइम बघितलं ते आपण कशासाठी होतं, ॲडिशनसाठी होतं. देन इथं कसं असणार आहे, सबस्ट्रॅक्शनसाठी असणार आहे. देन इथं पण आपल्याला काय करायचं आहे, जो काय आपला हायर ऑर्डर निबल आहे त्याला 0 करायचा आहे आणि रिझल्टंट जो आला आहे तो 9पेक्षा ग्रेटर दॅन आहे का हे चेक करायचं, किंवा AF फ्लॅग सेट आहे का हे चेक करायचं. जर तसं असेल तर काय करणार, आपला इनकरेक्ट BCD आपला रिझल्ट आला आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 6 हा नंबर काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे आणि AHमधून सुद्धा 1 सबस्ट्रॅक्ट करणार. आणि देन जो काय आपला हायर ऑर्डर निबल आहे त्या निबलला काय करणार आहे, आपण क्लिअर करणार आहे आणि AF आणि CF आपण सेट करणार आहे. देन हे तुम्हाला एक्झाम्पल बघितलं लक्षात येईल. दॅट इज आपण पहिला काय घेतलं बघा, ASCII 9 घेतला आहे आणि देन ASCII 5 घेतला आहे. आता 9 - 5 काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे आणि आपला रिझल्ट तसा आला आहे. ओके, त्यामुळे आपण कॅरी फ्लॅग पण काय सेट केलेलं नाही आहे. आणि जरी तुम्ही AAS इन्स्ट्रक्शन जरी यूज केला तर तुमचा काय तो BCD 04 हे करेक्टच आन्सर आलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर काही ऑपरेशन होणार नाही. कॅरी फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग दोन्ही काय असणार आहेत, रिसेट असणार आहेत. देन नेक्स्ट आणि एक केस काय असू शकते बघा, पहिला ALमध्ये 5 आणि BLमध्ये 9 घेतला तुम्ही, 5 - 9 करायला लागला आहे, त्यावेळेला काय येणार तुम्हाला, -4 आन्सर मिळणार. मग त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागणार आहे, त्याच्यामधून 6 सबस्ट्रॅक्ट करणार आणि ते केल्यानंतर तुम्ही काय करणार, कॅरी फ्लॅग काय करणार आहे, सेट करणार आहे. हे कोण करणार सगळं ऑपरेशन, AAS इन्स्ट्रक्शन परफॉर्म करणार आहे, जेणेकरून तुमचा रिझल्टंट काय येईल, करेक्ट BCD नंबर. ओके, इथं तुम्हाला मिळालं आहे बघा. देन 4 हे आन्सर मिळाले आणि कॅरी फ्लॅग जनरेट झाला आहे. म्हणजे जी AAS इन्स्ट्रक्शन जी आहे ती फक्त AL रजिस्टरवरच वर्क होते आणि त्यामुळं जे काय अपडेट्स असणार आहेत, 0 फ्लॅग अँड कॅरी फ्लॅग अपडेट होणार आहेत आणि बाकीचे सगळे फ्लॅग काय असणार आहेत, तसेच राहणार आहेत. देन नेक्स्ट काय आहे, AAM BCD ॲडजस्ट आफ्टर मल्टिप्लाय किंवा ASCII ॲडजस्ट आफ्टर मल्टिप्लाय असं म्हटलं तरी चालेल. आता आपण काय केलो, ASCII नंबरची ॲडजस्टमेंट केलो आफ्टर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता हे काय असणार, आफ्टर मल्टिप्लिकेशन असणार आहे. देन बिफोर यू कॅन मल्टिप्लाय टू ASCII डिजिट्स यू मस्ट फर्स्ट मास्क दी अप्पर 4 bit ऑफ ईच. ओके, then this leaves the unpacked BCD in each byte after the 2 unpacked BCD digits are multiplied. The AAM instruction is used to adjust the product to two unpacked BCD digits in AX. AAM works only after the multiplication of 2 unpacked BCD bytes. म्हणजे तुमचे जे काही 2 अनपॅक्ड BCD नंबर्स असणार आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतरच आपण काय करू शकतो, AAM इन्स्ट्रक्शन यूज करू शकतो आणि तेव्हाच ती काय होऊ शकते, वर्क होऊ शकते. आणि ते कुठले कुठले फ्लॅग्स अपडेट करणार आहे बघा, पॅरिटी फ्लॅग, साइन फ्लॅग आणि 0 फ्लॅग. आणि जे AF CF आणि OF आहेत ते काय असणार आहे तसेच असणार आहेत. याचं एक्झाम्पल बघा, आपण 5 हा एक BCD नंबर घेतला आहे आणि 9 हा एक BCD नंबर घेतला आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 9 × 5 म्हणजे 45 आन्सर यायला पाहिजे. पण तसं आलं का नाही, 2D असं आन्सर आलं. मग AAM इन्स्ट्रक्शन यूज केल्यानंतर काय होते बघा, आपल्याला आन्सर 45 मिळते. मग ते कसं होतं आहे, AAM इन्स्ट्रक्शन का ऑपरेशन परफॉर्म करते, ALमधले कंटेंट्स आहेत ते mod 10 असं यूज करते. म्हणजे जे काय AL रजिस्टरचे कंटेंट्स आहेत ते डिवायडेड मॉड्युलो डिव्हिजन, म्हणजे मॉड स्टँड्स फॉर मॉड्युलो डिव्हिजन डिवायडेड बाय 10 आणि जो काही तुमचा क्वोशंट येणार आहे तो तुम्ही काय करताय, AHमध्ये स्टोअर करताय अँड रिमाइंडर जो येणार आहे तो तुम्ही काय करताय, ALमध्ये स्टोअर करताय. जी काय तुमची AAM इन्स्ट्रक्शन जी आहे ती काय परफॉर्म करणार आहे सांगते, AL मॉड्युलो डिवायडेड बाय 10 आणि जे काय तुमचं डिव्हिजन नंतरचा क्वोशंट असणार आहे तो तुम्ही काय करताय,
AHमध्ये स्टोअर करताय आणि जो काही रिमाइंडर असताय तो तुम्ही ALमध्ये स्टोअर करताय. 10नी डिव्हिजन परफॉर्म होणार आहे. लक्षात येते. AAM इन्स्ट्रक्शन ज्यावेळेला एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेला काय होणार, डिवायडेड बाय 10 होणार आहे तुमचं जे काही ALचे कंटेंट्स असणार आहेत ते, आणि तुमचा जो कोशंट असणार आहे तो AHमध्ये आणि जो रिमाइंडर असणार आहे तो ALमध्ये स्टोअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला करेक्ट अनपॅक्ड BCD रिझल्ट मिळेल. द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे, AAD, दॅट इज BCD टू बायनरी कन्वर्ट बिफोर डिव्हिजन. म्हणजे आता आपलं सगळं आपण आफ्टर करत होतो, आफ्टर मल्टिप्लिकेशन, आफ्टर ॲडिशन, आफ्टर सबस्ट्रॅक्शन असं करत होतो, पण आता डिव्हिजन करताना काय बिफोर आहे. AAD कन्वर्ट्स टू अनपॅक्ड BCD डिजिट्स in AH and AL to the equivalent binary number in AL. This adjustment must be made before dividing the two unpacked BCD digits in AX by an unpacked BCD byte. म्हणजे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की जे काय ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन होतं ते आपण काय ते ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर जो रिझल्ट येतोय तो प्रॉपर आणण्यासाठी आपण त्याच्यावर काहीतरी सर्टन ऑपरेशन्स परफॉर्म करत होतो, पण इथं तसं नाही आहे. डिव्हिजन करायच्या आधीच तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला लागते. आफ्टर द BCD डिव्हिजन AL विल कंटेन द अनपॅक्ड BCD कोशंट अँड AH विल कंटेन अनपॅक्ड BCD रिमाइंडर. म्हणजे जे काही तुमचे डिव्हिजन होणार आहे त्या डिव्हिजन नंतर जे काही तुमचा रिझल्ट येणार आहे कोशंट तो तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे, इंटू AH, आणि जे काही तुमचं रिमाइंडर येणार आहे तो तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे, इंटू द AL. सॉरी मी रिव्हर्स सांगितलं. जे AL असणार आहे तो तुमचं काय असणार आहे, कोशंट असणार आहे, आणि AH जो असणार आहे तो तुमचा रिमाइंडर असणार आहे. लक्षात घ्या. सॉरी फॉर दॅट. AL म्हणजे काय, ALमध्ये काय कंटेंट्स असणार आहे, तुमचं कोशंट, जे डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर जो काही कोशंट आला आहे तो तुम्ही ALमध्ये स्टोअर करणार आहे, आणि जो काही रिमाइंडर आहे तो AHमध्ये स्टोअर करणार आहे. आणि जी ही इन्स्ट्रक्शन आहे AAD, ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा, अपडेट PF फ्लॅग, साईन फ्लॅग आणि 0 फ्लॅग अपडेट करणार आहे, आणि बाकी सगळे काय असणार आहेत आहे तसेच असणार आहेत. आता AAD म्हणजे एक्झॅक्टली काय ऑपरेशन होते बघूया. जे काय आपले AHचे कंटेंट्स असणार आहेत त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे बाय 10 आणि प्लस त्यामध्ये काय करणार आहे, ALचे कंटेंट्स करणार आहे, आणि आफ्टर दॅट काय करणार आपण AHला काय करणार आहे, आणि ते सगळं जो काही रिझल्टंट आला आहे तो रिझल्टंट आपण ALमध्ये स्टोअर करणार. लक्षात येते. म्हणजे आपण काय करणार आहे, AHला 10नी मल्टिप्लाय करणार, त्यात ALचे कंटेंट्स ॲड करणार आणि रिझल्ट कुठं स्टोअर करणार आहे, AL रजिस्टरमध्ये, आणि नेक्स्ट काय करणार, AHला 0 0 करून सोडणार आहे. मग आता इथं बघा AX काय घेतलं आपण 67 डेसिमलमधलं, आणि CH 09H. ओके. देन AX काय झाला 40. AAD इन्स्ट्रक्शन आपण पहिला यूज केली त्यामुळं काय होणार आहे तुमचं 43H हे इक्विव्हॅलंट टू 67 डेसिमलमधलं, 43ला ते कन्वर्ट झालं AXमधला. देन डिव्हिजन परफॉर्म करणार आहे आपण CH आणि ALची. मग ती डिव्हिजन परफॉर्म केल्यानंतर जे काय रिझल्ट येणार आहे ते AHमध्ये काय असणार आहे तुमचा 04 असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. AHमध्ये तुम्ही काय करायला लागलाय, रिमाइंडर करायला लागला ना, देन तुम्हाला 4 हा रिमाइंडर मिळणार आहे, आणि तो 4 तुम्ही कुठं सेव्ह केला आहे, इंटू द AH रजिस्टर, आणि फ्लॅग्स काय असणार आहेत, अनडिफाईन्ड असणार आहेत. If an attempt is made to divide by 0, the 8086 will generate the type 0 interrupt. आपण डिव्हिजन इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा बघितलं होतं, जर आपण 0ने डिवाइड करायला बघितलो तर त्यावेळेला 8086 मायक्रोप्रोसेसर काय करणार आहे, इंटरप्ट 0 जनरेट करणार आहे. देन नेक्स्ट बघूया आपण लॉजिकल इन्स्ट्रक्शन नॉट. आता नॉट हे तुम्हाला माहितीच आहे. नॉट काय करते, इन्व्हर्जन परफॉर्म करते. म्हणजे 0 असेल तर 1 करायचं आणि 1 असेल तर 0 करायचं, त्याला जर आपण काय म्हणतो ॲज अ वन्स कॉम्प्लिमेंट असं सुद्धा म्हणतोय. द नॉट इन्स्ट्रक्शन इन्व्हर्ट्स इच बिट
forms the ones complement of a byte or a word in the specified destination. म्हणजे प्रत्येक बीट काय करणार आहे, इन्व्हर्ट करणार आहे. The destination can be register or memory location. This instruction does not affect any flag. म्हणजे फक्त आपल्याला 0चं 1 आणि 1चं 0 करायचं आहे. जे काय आपले बाईटमधले बिट्स आहेत किंवा वर्डमधले जे काही बिट्स आहेत त्याचं फक्त इन्व्हर्जन करायचं आहे, त्याला फक्त वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये आणायचं आहे. त्यामुळे कुठल्या फ्लॅगवर काही इफेक्ट होणार नाही आहे. नॉट BX म्हणजे BX रजिस्टरमधले जे कंटेंट्स आहेत त्याचं कॉम्प्लिमेंट परफॉर्म कर. देन नॉट बाईट PTR BX म्हणजे जे काय तुमची BXनी पॉईंट केलेले जे काय मेमरी लोकेशनचे कंटेंट्स असणार आहेत त्याला काय करणार आहे तुम्ही वन्स कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ नॉट इन्स्ट्रक्शन. देन अँड म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन अँड्स ईच बीट इन अ सोर्स बाईट ऑर अ वर्ड with the same numbered bit and destination byte or a word. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशनचं जे काय फर्स्ट नंबरची बिट असेल तर फर्स्ट नंबरचं सोर्सचं घेतला तर फर्स्ट नंबरचं डेस्टिनेशन, ह्या दोघांचं अँड ऑपरेशन परफॉर्म होणार. जर तुम्ही फोर्थ नंबरचं बिट घेतला सोर्समधलं तर ह्यातलं पण फोर्थ नंबरचं डेस्टिनेशनचं बिट घेणार आणि त्या दोघांचं अँड ऑपरेशन परफॉर्म करणार आहे तुम्ही. लक्षात येते. अँड सो ऑन म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं तुम्ही काय करणार आहे, अँड ऑपरेशन परफॉर्म करत जाणार आहे. आणि रिझल्ट आपण कुठं स्टोअर करणार आहे, इन टू द स्पेसिफाईड डेस्टिनेशन. द कंटेंट्स ऑफ द स्पेसिफाईड सोर्स इज नॉट चेंज्ड म्हणजे सोर्समधले कंटेंट काही चेंज होणार नाहीत, फक्त डेस्टिनेशनला जो काही रिझल्ट आला आहे तो आपण स्टोअर करणार आहे. द सोर्स कॅन बी अन इमिजिएट नंबर, द कंटेंट ऑफ अ रजिस्टर ऑर अ कंटेंट ऑफ अ मेमरी लोकेशन. म्हणजे सोर्स तुमचा इमिजिएट डेटा असू शकतो आहे किंवा रजिस्टरमधला डेटा असू शकतो आहे किंवा मेमरी लोकेशनमधला डेटा असू शकतो आहे. पण डेस्टिनेशन काय असायला पाहिजे आपला, रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन. ते इमिजिएट डेटा चालणार नाही, फक्त कारण आपल्याला काय करायचं आहे, आपण अँड ऑपरेशन परफॉर्म करून परत तिथं स्टोअर करायला लावलो आहे ना रिझल्ट. मग त्यासाठी एकतर तो रजिस्टर पाहिजे किंवा मेमरी लोकेशन पाहिजे. द सोर्स अँड द डेस्टिनेशन कॅनॉट बी बोथ मेमरी म्हणजे दोघं पण ॲट अ टाईम मेमरी लोकेशन नाही पाहिजे. आणि कॅरी फ्लॅग आणि ओव्हरफ्लो फ्लॅग बोथ काय असणार आहेत, 0 असणार आहेत आफ्टर अँड ऑपरेशन. आणि PF, SF अँड ZF आर अपडेटेड बाय द अँड इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे बाकीचे जे आहेत ना PF, SF आणि ZF हे आपण काय करतोय, अपडेट करतोय आफ्टर द अँड ऑपरेशन. EF काय असणार आहे आपला, अनडिफाईंड असणार आहे. आणि जो PF आहे ना त्याला फक्त काहीतरी मिनिंग असणार आहे, हॅज मीनिंग ओनली फॉर एन 8-bit ऑपरंट. म्हणजे ते लक्षात येते की आपण पॅरिटी फ्लॅग जो आहे ना फर्स्ट बाईटपासून नेक्स्ट बाईटला जर जनरेट होत असेल तर आपण पॅरिटी फ्लॅग यूज करतो. लक्षात आलं. अँड इन्स्ट्रक्शन म्हणजे बिट वाईज अँड परफॉर्म होणार आहे. आणि सोर्स जो असणार आहे तो इमिजिएट डेटा रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन असू शकते आणि डेस्टिनेशन फक्त रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन पाहिजे. ॲट अ टाईम दोघं मेमरी लोकेशन नाही पाहिजे. ओके, आज आपण इथे थांबूया आणि बाकीचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. देन थँक्यू. सॉरी, हे एक्झाम्पल्स बघा अँडचे. अँड CX, SI. आता ह्यामध्ये काय अँड करणार आहे तुम्ही कंटेंट CX रजिस्टरचे आणि SIचे म्हणजे SIनं पॉईंट केलेले मेमरी लोकेशनचे कंटेंट्स तुम्ही काय करणार आहे, अँड करणार आहे. रिझल्ट कुठं CXमध्ये असणार आहे. देन नेक्स्ट बघा अँड BH, CL म्हणजे जी काही बाईट असणार आहे CLमधली ती BHच्या बाईटबरोबर काय करणार आहे आपण, अँड परफॉर्म करणार आहे ऑपरेशन आणि रिझल्ट BHमध्ये असणार आहे. आणि अँड BX, 00FFH म्हणजे 00FFH हा काय झाला तुमचा इमिजिएट डेटा झाला आणि तो तुम्ही BX बरोबर काय करणार आहे, BXच्या कंटेंट्स बरोबर अँड ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. दॅट इज 00FF मास्क दी अप्पर बाईट, लिव्ज लोअर बाईट अनचेंज्ड. म्हणजे 00 म्हणजे अप्पर बाईट जर आपला काय झाला 0च झाला ना सगळा आणि जे काही खालचं बाईट आहे तसंच ॲज इट इज आपण ठेवलं आहे. म्हणजे लोअर बाईट अनचेंज राहिलं आहे आणि अप्पर बाईटला तेवढं आपण काय केलं आहे, 0 केलं आहे. देन आज आपण इथे थांबूया आणि सगळे बाकीचे इन्स्ट्रक्शन्स नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.